संत गाडगे महाराज सांस्कृतिक महिला मंडळातर्फे मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम। श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक महिला मंडळ, देवपूर आणि महाराष्ट्र परिट, धोबी, सेवा मंडळ, धुळे जिल्ह्याच्या वतीने मकर संक्रांती निमित्त भव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी देवपूर येथील एकविरा देवी मंदिराजवळील संत गाडगे महाराज मठ येथे संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या, बोरकुंड गट चे सौ शालिनीताई बाळासाहेब भाणे, एम.डी. होमिओपॅथी डॉक्टर निशाताई सुशील महाजन, सामाजिक कार्यकर्त्या सौ अलकाताई पंडितराव जगदाळे, भारत जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा प्राध्यापिका सौ वैशालीताई पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका सौ अल्पाताई अनुप अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या सौ अलकाताई पंडितराव जगदाळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ रत्नाबाई दिलीप शिंदे, माजी नगरसेविका सौ सुरेखाताई चंद्रकांत उगले, ओबीसी महिला मोर्चाच्या उपप्रदेशाध्यक्ष सौ मायादेवी महादेव परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या या सौ योगिताताई गजेंद्र जगदाळे, माजी महापौर व महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ जयश्रीताई कमलाकर अहिरराव यांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमात महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रेखाताई गवळी, उपाध्यक्ष सौ कल्पनाताई निकम, खजिनदार सौ मनीषाताई सगरे, सचिव सौ शोभाताई निकम, सहसचिव सौ गायत्रीताई सगरे, सहखजिनदार सौ धनश्रीताई पाराठे, कार्यकारिणी सदस्य सौ प्रियंकाताई वाघ, सौ संगीताताई गवळी, सौ लताताई शिरसाट, सौ जयश्रीताई गवळी, सौ सविताताई आगजाळे, सौ रोहिणीताई सगरे, सौ वैशालीताई शिंदे, सौ मनीषाताई गायकवाड तसेच कार्यकारिणी सदस्य आणि समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। तसेच धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ यांचे वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाने महिलांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक एकजुटीची भावना निर्माण केली। मंडळाने यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी सदस्यांचे आभार मानले। आज महिलांचा कार्यक्रमाचा कार्यक्रम संपन्न होतोय। आज एक महिला तुमच्यासमोर बोलते आहे, आज एक महिला कार्यक्रमाचं चित्र संचालन करते आहे आणि एक महिला विद्यार्थी उपस्थित आहे। एवढं झाडच आमच्या झालंय। याच्यातरी आमच्या सावित्रीबाई फुलेंनाच जातं। आमच्या सावित्रीबाई फुले प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि दारादारापर्यंत येऊन पोहोचले आहे। पुस्तकानं सावित्रीबाई फुलेंनी नुसतं शेतच नांगरलं नाही, तर स्त्रियांचे डोके सुद्धा नांगरले। ही स्त्री घर सांभाळू शकते, ही स्त्री शेत सांभाळू शकते, ती गाव काय, राज्य काय, देश सांभाळू शकते। हा आत्मविश्वास दिला तो आमच्या सावित्रीबाई फुलेंनी। म्हणून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन। स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज प्रबोधन तर आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेत असतो आणि अशा या संत गाडगे महाराजांना विनम्र आखिरी फेरे के टाइम पे लड़का सामने रहता है। सबकी तरह में ऐसी फेरे लिए जाते होंगे ना, आखिरी वाले फेरे में दूल्हा आगे रहता है, काय कि तुम्ही मागे होते ना, पुढे होते तुम्ही। तो इसी तरह 3 भाग्य जो लड़की अपने शादी की पहले साथी लेकर आती और 3 भाग्य जब ससुराल में पहला कदम रखती है तो उसके हो जाते 6 पूरे 6 फेरे और 7वां फेरा अपने पति का रहता है। तो इसीलिए वो सौभाग्य का मान रहता है। जैसे भाभी ने, जैसे माया भाभी ने जैसे बताया कि भाई सौभाग्य का अपने हल्दी कुंकू से अपने सौभाग्य बढ़ता है और एक स्त्री की दूसरी स्त्री के प्रति सम्मान रहता है। उसी तरह जैसे अपन एक स्त्री का दूसरे स्त्री के साथ में सम्मान करेंगे, मैडम ने भी वैशाली ताई ने बताया, अपन एक दूसरे को कॉम्प्लीमेंट्स देंगे, एक दूसरे की सराहना करेंगे, तब ना कितना